नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आता महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे, त्या निवडणुकीमध्ये जे जे कोणी संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत सगळ्या पक्षांचे, त्यांच्याशी आपण चर्चा करतो. प्रामुख्याने आपण शहरामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये सुशिक्षित उमेदवार जास्तीत जास्त यावेत, हा आपला त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे. शहराबद्दलचं त्यांचं व्हिजन हे काहीतरी ग्लोबल असायला पाहिजे. उगीच लोकल प्रश्नामध्ये जास्तीत जास्त चिवचिव करून प्रचार करायचा, त्यापेक्षा त्यांचं व्हिजन काय ते आपण जाणून घेत असतो. त्याशिवाय त्यांच्या पार्टीची पॉलिसी काय, त्यांच्या त्या प्रभागामध्ये जे उभे राहणार त्यांच्या समस्या काय, त्याशिवाय त्यांच्याकडे उपाय काय. कित्येक नगरसेवक, कित्येक उमेदवार असे आहेत की त्यांनी त्यांचा वार्ड डोळ्यासमोर ठेवून त्याच्या संदर्भात एक स्वतंत्र असा ब्लूप्रिंट तयार केली असते. व्हिजन असं त्यांचं काहीतरी की माझ्या वार्डमध्ये ही इतकी आरक्षण आहे, मी हे करणार, ते करणार, वगैरे वगैरे. आता आपण प्रभाग क्रमांक 19 म्हणजे पिंपरी कॅम्प, भाटनगर हा जो परिसर आहे, या प्रभागाचे जे संभाव्य उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार, अजून उमेदवारी निश्चित व्हायची आहे, अक्षय माचरे यांच्याशी चर्चा करणार. अक्षय, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. अक्षय हे स्वतः BE आहेत. त्यांचे भाऊ बहीण, त्यांचे दाजी, त्यांचे वडील ही अगदी उच्च शिक्षित फॅमिली आहे. जवळपास सगळे अभियंते, डॉक्टर, अशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून ही मंडळी या स्टेजपर्यंत. आता या पुढच्या काळामध्ये थोडं राजकारणामध्ये प्रवेश करायचा, त्या हेतूने तो राजकारणात उतरतो. तो स्वतः प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे. याशिवाय इतर बाकीचे त्याचे उद्योग बरेच आहेत. मी त्याचं काही जास्त बोलत नाही त्या विषयावरती. आपण थेट मुद्द्यावरती येऊ. असे मला सांगतो, पिंपरी चिंचवडमध्ये आता तुझा जन्म पिंपरीतला आहे, तुझी कर्मभूमी पिंपरी आहे, तुझे वडील महापालिकेमध्ये कर्मचारी महासंघात आहेत, नंतर बाकी तो परिसर संपूर्ण तुला ज्ञात आहे. पिंपरी चिंचवडचं राजकारण आहे, पिंपरी चिंचवड नेमकं तू कुठे पाहतो? आता आपलं शहर आता 50 वर्षाचं शहर होईल जवळपास. तुझ्यासारख्या तरुणाला पिंपरी चिंचवड आता कसं भासतंय नेमकं? सर्वप्रथम तर मी पीसीबी टुडे या न्यूज चॅनलचा, जो युवकांच्याच नाही तर पिंपरी चिंचवड नागरिकांच्या प्रत्येकाच्या मनामनात आणि फिंगर टिप्स वरती असणारा असं हे न्यूज बुलेटिन चॅनल. या न्यूज बुलेटिन चॅनल वरती जर मला तुम्ही बोलवून एक शिक्षित तरुण जो राजकारणात होतकरू दृष्टीने किंवा एक नवीन विजन घेऊन तयारी करण्याच्या मार्गावरती असणाऱ्या एका तरुणाला तुम्ही बोलून आज त्याच्याकडून त्याचं विजन जाणून घेता त्याच्या शहरासाठी, यासाठी तर सर्वप्रथम मी सर तुमच्या या न्यूज चॅनलचं आभारी मानेल. धन्यवाद सर. सर्वात प्रथम तर माझा जन्म पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलला भाटनगर मध्येच इथे जन्म झाला माझा. भाटनगर शहरातच, भाटनगर पिंपरी चिंचवड मध्येच लहानाचा मोठा झालो मी. पिंपरीच्या आणि शहरातल्या सर्व उच्च शिक्षित त्यावेळेसच्या HA स्कूलमध्ये माझं शिक्षण. त्याच्यानंतर कालांतराने आमच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी पिंपरीतून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास, एक म्हणतो ना की घर घडवायचं असेल, मुलांना घडवायचं असेल तर कुठले तरी कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसची भाटनगर व आजूबाजूच्या भोवतालची परिस्थिती, त्या परिस्थितीत राहून शिक्षण होणं कठीण वाटल्यामुळे आई वडिलांनी तो परिसर सोडण्याचा निर्णय घेतला. तो परिसर सोडून, जर आई वडिलांनी त्यांची कर्मभूमी जन्मभूमी सोडून आमच्यावरती सॅक्रिफाईस करून आमच्यासाठी काही केलं असेल तर ते संपूर्ण तो परिश्रम त्यांचा बघून आमच्या भावंडांची देखील जिम्मेदारी होती की आम्ही देखील त्या शिक्षणाच्या मार्गावरती योग्य रीतीने जायला पाहिजे. त्याचाच रिझन म्हणून आम्ही सगळे चारीच्या चारी बहीण भाऊ उच्च शिक्षित झालो. मेकॅनिकल इंजिनियर, आर्किटेक्ट, डॉक्टर, सिव्हिल इंजिनिअरिंग या पदवी आमच्या घरात आल्या. खरं तर ज्यावेळेस आपण ज्या समाजात वावरतो, ज्या समाजात जन्म घेतो, आपण त्या समाजातून मोठे होताना कधीतरी आपल्याला देखील त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. त्या समाजाबद्दल काहीतरी काम करण्याची आपली भूमिका पाहिजे. आपण त्या समाजाचं नाव घेऊन जर समाजात किंवा राजकीय क्षेत्रात वावरत असताना त्या समाजालाच विसरून गेलो तर त्या समाजाचं आणि त्या परिसराचं भलं करण्यासाठी नंतर ती लोक आपल्याला तिथे उभं पण करणार नाही. साहेब, मी राजकारणात किंवा पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाकडे बघितल्याचा जर तुम्ही सर मला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाकडे माझं एकच हेतूने मी पिंपरी चिंचवड शहराचं राजकारण बघतोय. जे जे काही नेते मंडळी आजच्या राजकारणात सक्रिय किंवा एक वेगळ्या पातळीवरती पिंपरी चिंचवड शहरात दिसतात, सर तुम्ही जर त्याचा अभ्यास केला असेल तर ते सगळे नेते घडण्याचं कारण काहीतरी लागतं. आयुष्यात माणसाला किक आणि कुठल्या तरी गोष्टीची एक जाणीव आल्यानंतर तो माणूस त्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक नेते हे
पिंपरी चिंचवड शहर घडत असताना अजितदादांनी या शहराला एक तळहाताच्या फोडाप्रमाणे रामकृष्ण मोरे साहेबांच्या नंतर अजितदादांनी प्रेम केलं. दादांच्या तालमीत घडलेले हे सगळे नेते कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या हेतूने आज ते वेगवेगळ्या पक्षात जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. महाभारतामध्ये जसं श्रीकृष्णाने दुर्योधनाला जाऊन सांगितलं की सुईवर राहील इतकी जरी जागा दिली तरी महाभारत घडणार नाही, पण त्यावेळेस देखील दुर्योधनाचं एकच होतं की काहीच देणार नाही पांडवांना, त्याच्यामुळे ते महाभारत घडलं. मग काहीच न देण्याच्या भूमिकेमुळे हे राजकारणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्रस्थापित झाले. आज ते पिंपरी चिंचवड शहर एक वेगळ्या उंचीने घेऊन जाण्यासाठी दादांनी जो आता प्रयत्न केला. मी असं नाही म्हणणार की दादांची चूक आहे किंवा नेत्यांची चूक आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की थोडक्यात राष्ट्रवादी इथे जवळपास अर्ध्यावर आधी झालेली आहे. पूर्वी राष्ट्रवादी 80-90 आता 36 वरती खालेली आहे. म्हणजे भाजपने संपूर्ण शहराचा ताबा घेतलाय. ताबा घेतला म्हणजे सर ती जी मेंटॅलिटी आहे ती राष्ट्रवादी मयच मेंटॅलिटी आहे. त्यांचा देखील विजन हा विकासाचाच विजन आहे. फक्त काय झालंय सर, माणसाचा चेहरा तोच आहे पण बॅकग्राऊंडचे स्टिकर बॅकग्राऊंडचे चिन्ह बदलले गेलेले आहेत. पण त्या देखील नेत्यांचं विजन, त्या देखील प्रत्येक नगरसेवकाचं विजन हे डेव्हलपमेंटच आहे. पिंपरी चिंचवड शहरात असा कोणताही नगरसेवक तुम्हाला दिसणार नाही जो विजनरी नाहीये. नाही पण थोडक्यात आली सत्ता तर भाजपची आली ना. सत्ता तुमची राष्ट्रवादी सोडते, राष्ट्रवादीतून मंडळी तिकडे गेली पण ती भाजपची झाली. सत्ता राष्ट्रवादीची आहे का नाहीये? सत्ता न येण्यासाठीच मी सांगितलं सर, सत्ता न येण्यासाठीच कारण आहे की ज्या ज्या वेळेस ज्या ज्या नेत्यांनी जे जे मागितलं ते देताना आपण ज्या वेळेस चुकारपणा केला त्याचा एक द्वेष मनात ठेवून हे लोक सगळे पक्षांतरात झाले. जर त्या वेळेस दादांनी योग्य निर्णय घेतले असते. थोडक्यात अजित पवारांची चूक झाली त्याच्यामध्ये. अजित दादांची चूक म्हणण्यापेक्षा दादांपर्यंतच्या बातम्या पोहोचवणारे होते, त्यांची चूक आहे. त्यांच्या चुकीमुळे ही लोक सगळी पलीकडे जाऊन आज ते बीजेपी झालं. सर बीजेपीचे 3 नगरसेवक होते तुमच्या प्रभागामध्ये, संपूर्ण बीजेपीचे पॅनल येतं. याचा अर्थ काय? तुमचं राष्ट्रवादी तिथे वर्चस्व आहे का? नाहीये. सर मी परत त्याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा तेच दादांपर्यंत पोहोचवताना, मेसेज पोहोचवताना कायम एक असा मेसेज गेला. मी प्रभाग क्रमांक 19 पुरतं जर बोलायला गेलो 2017 मध्ये, अशा लोकांना दादांनी पॅनलमध्ये तिकीट दिले, अशा लोकांना पॅनलमध्ये घेतले की जी लोक 15-15, 20-20 वर्ष नगरसेवक असून देखील ते जनरल बॉडीमध्ये जाऊ शकले नाही. तुम्हाला लोक प्रतिनिधित्व करण्याचं, मतदान करण्याचं याच्यासाठीच मतदान करतात की आमचे प्रश्न जाऊन तिथे तुम्ही सभेत मांडा, सभेत मांडून त्या समस्या जाणून घ्या, त्या समस्यांचं निराकरण त्या सभेत येऊन होतं. पण आम्ही ज्या लोकांनी कधी जनरल बॉडीमध्ये गेलेच नाही अशा लोकांना तुम्ही तिकीट दिले. ते सगळे लेखी दादांना सादर करून पण दादांच्या शेवटी काय असतं, तुम्ही पॅनलमध्ये देताय कोणाला? तुमचं पॅनल महानगरपालिकेची इलेक्शन म्हणा, नगरपंचायतीची म्हणा, ग्रामपंचायतीची म्हणा, ही पक्षाला धरून होणारी नसते. तिथला लोकल उमेदवार तो काम करणारा आहे का त्याला बघून असते. 2017ला आम्ही या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठीच आमच्या सारख्या युवकांनीच हा परिवर्तन घडून आणलेला आहे. कोणतं? भाजपमध्ये? येस. हा परिवर्तन घडून आणण्यात देखील प्रभाग क्रमांक 19 मधल्या युवकांचा हात आहे. मग आता तू भाजपमध्ये हे सगळं परिवर्तन घडून आणलं तर राष्ट्रवादीची उमेदवारी तुला कसं काय मिळणार? आता मी परत त्याच मुद्द्यावरती येतो सर. काय होतं, ज्यावेळेस माणूस बघतो की हा माणूस चांगला नाहीये, या माणसाने काम नाही केलेलं, तर आपण परिवर्तन म्हणून दुसऱ्याकडे गेलो. पण आमची अवस्था ही झाली, एक म्हण आहे की उघड्याकडे नागडं गेलं आणि थंडीने कुडकुडून मेलं. त्या म्हणीचा हा पुरेपूर वापर आमच्यावरती झाला. आम्ही एक चांगलं म्हणून ज्या पॅनलकडे बघितलं, त्या पॅनलचं अहोरात्र काम केलं, त्या पॅनलला निवडून आणलं. पण आजही सर माझ्या जन्मापासून भाटनगरची जी परिस्थिती आहे, अशोकनगर, रमाबाई नगर, निराधार नगरची जी परिस्थिती आहे, आजही तुम्हाला तीच दिसेल. आज माझं वय 32 सर. आमच्या समाजाची म्हणा, इतर परिसरातील म्हणा, 4थी पिढी आज तिथे वावरते. मला याच्यामध्ये तुला थांबवतो. याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा उल्लेख असा आहे, भाटनगर, पिंपरी चिंचवडमध्ये भाटनगर ही फार जुनी वसाहत आहे. कंधार भाट समाजाचे, कंधार भाट समाजाचा मूळचा व्यवसाय दारू घालण्याचा. म्हणजे या भाटनगर परिसरामध्ये 16 इमारतीमधून महापालिकेचा हा पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे. पहिला. त्याच्यामध्ये 16 पैकी 14 इमारती बांधल्या. आता त्याचं पुन्हा पुनर्वसन करण्यात आलं. पण तिथली जी परिस्थिती पाहिली ना, अत्यंत बकालपणा, अत्यंत म्हणजे आता तू सांगतोय 3ऱ्या पिढी तिथे घडतीये.
इतके दिवस नगरसेवकांनी केलं काय, हा सगळा प्रश्न आता ह्या निवडणुकीमध्ये चर्चेला येणार. मला मूळ तुझ्या प्रभागाची रचना कशी आहे मला पुढे सांग. सर, आमचा प्रभाग क्रमांक 19 हा चालू होतो राधिका चौकापासून. राधिका चौक शगुन चौकाच्या पुढचा राधिका चौकापासून चालू होतो. कराची चौक बी ब्लॉकच्या अपोजिट साइड रिव्हर रोडला आंबेडकर कॉलनी पवना नदी पात्रापासून आमचा प्रभाग चालू होतो. तो सरळ जातो बौद्ध नगर, गिरजूबाबा मंदिर परिसर, रमाबाई नगर, बी ब्लॉक, सी ब्लॉक, भीमनगर, सॅनिटरी चाळ, त्याच्यानंतर तुमचा निराधार नगर, अशोक नगर, भाटनगर, पत्राशेड, देविलिंग सोसायटी, लाईफस्टाईल सोसायटी, सुकवानी उद्यान, त्याच्यानंतर साईगिरीस सोसायटी, परिजात बंद, सुदर्शन नगर, गोलांडे इस्टेट, भोईर नगर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, रेल्वे लाईनच्या लगतचा हा परिसर. रेल्वे लाईन नदी दोन्हीचा रेल्वे लाईन क्रॉस करून सुद्धा देखील म्हणजे डायरेक्ट बॉम्बे पुणे हायवेचा जुना बॉम्बे पुणे हायवे, तिथे मोरवाडी चौकातली असणारी विजडम पार्क सोसायटी, शांग्रीला सोसायटी, त्याच्यानंतर शेवाळे कॉम्प्लेक्स, पलीकडे हायवे टॉवर, येस, एम्पायर इस्टेट नंतर तुमचा आनंद नगर झोपडपट्टी. आनंद नगर पासून तुम्ही लोकमान्य हॉस्पिटलकडे आलात, तर लोकमान्य हॉस्पिटल कडून जात असताना तुमचा साईबाबा नगर, संतोष नगर, त्याच्यानंतर दळवी नगर, उद्योग नगर, विजडम पार्क, तुमचं विजडम इकडे क्वीन्स टाउन पण आहे तुमच्यामध्ये. क्वीन्स टाउनचा एक यादी आमच्याकडे येते. जवळपास 2-1 बिल्डिंगांचं मतदान आमच्याकडे राहतं. पिंपरी मेन बाजार तुमच्याकडे असं. पिंपरीचं मेन मार्केट सर, पिंपरीचं मेन मार्केट, कपडा मार्केट, मंडई मार्केट, त्याच्यानंतर तुमचं इलेक्ट्रॉनिक मार्केट, हा अख्खाच्या अख्खा परिसर हा भाटनगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये मोडला. याच्यामध्ये मला सांगतो नेमकी ही संपूर्ण 54,000 काहीतरी 55,167 मतदारसंख्या. याच्यामध्ये झोपडपट्टी किती आहे, बाकी वसाहत? सर, आता मी तुम्हाला जी नावं सांगितली त्याच्यातली 65 to 70% वोटर्स आर फ्रॉम झोपडपट्टी एरिया. 65%? येस. म्हणजे तुम्हाला मी ढोबळ जरी सांगितलं तरी देवी लिंक सोसायटी पासून ते राधिका चौकापर्यंतच 19 याद्या आहेत, ज्याच्यामध्ये 23,809 मतदान आहे. बर. आनंदनगर एम्पायर इस्टेट या ठिकाणी 11,500 मतदान आहे. बर. दळवी नगर, उद्योग नगर, साईबाबा नगर या पट्ट्यात जवळजवळ 6,500 मतदान आहे. अच्छा. तर जवळपास 65 to 70% वोटर्स आर फ्रॉम झोपडपट्टी एरिया. आणि मग तुझ्याकडे समस्यांचा अगदी ढीग असतो. सर, समस्यांचा ढीग आहे, कठीण आहे हे मलाही कळतंय, पण कठीण काम केलं तर आमच्या शिक्षणाचा फायदा. नाही, मला समस्या काय करते सांग पहिला. सर, प्रवाहाचा तुला उभं राहायचं म्हटलं, तू अभ्यास केला असेल त्याचा. या समस्या आहेत, मी नगरसेवक झाला तर या सोडवणार. काय समस्या आहेत? सर, सर्वात प्रथम तर सगळ्यात मोठी जबाबदारी नगरसेवकांची असते की प्रभागातली जबाबदारी किंवा समस्या फक्त जाणून न घेणं, तर ती समस्या सोडवण्यासाठी त्याच्यावरती अभ्यास करून योग्य तो मार्ग काढणे. भाटनगर प्रकल्पाला आज जवळजवळ 45 वर्ष पूर्ण होत आली आहेत. 45 वर्ष पूर्ण होत असताना त्या बिल्डिंगा 80 वर्ष टिकल्या पाहिजे होत्या. शहरातील सगळ्यात पहिला पुनर्वसन प्रकल्प, त्या प्रकल्पाला हँडओव्हर करताना झालेल्या त्या लोकप्रतिनिधींकडनं चुका. किती कुटुंब आहेत तिथे सर आता जवळजवळ 1108 गाळे, म्हणजे जवळपास 1200 कुटुंब आज त्या 17 बिल्डिंगांमध्ये राहतात. बिल्डिंग सोडून जो साईड मार्जिनचा पट्टा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 3,500 कुटुंब राहतात. अरे बाप. झोपडपट्टी म्हणून. सर, काय होतं, ज्यावेळेस एखादी इमारत बनली गेली त्याला कायद्याने काहीतरी एक अमाऊंट भरून तुम्हाला ती जागा स्वतःच्या हक्काची करून घ्यायला लागते, तिथली सोसायटी फॉर्मेशन करून घ्यायला असते. त्या लोकप्रतिनिधींचं लॅक ऑफ नॉलेज म्हणा किंवा त्यांचा इंटरेस्ट म्हणा, त्यांनी लोकांना सांगितलं की ही सगळी घरं फुकट आहेत. एकही रुपया कोणी न भरता त्या घरांवरती आज आम्ही राहतोय. त्या घरांचा टॅक्स कोणी पे केलेला नाहीये आणि त्या सगळ्या गोष्टींची आम्हाला भुर्दंडे बसले साहेब की आजही त्या संपूर्ण प्रॉपर्टीचा मालक ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचा आहे. अच्छा, ते म्हणजे जे राहतात ते मालक नाही. आता काय झालंय सर, जर त्यांनी सोसायटी फॉर्मेशन केली असती, त्यांना स्वतःला त्या सोसायटीचा मालक म्हणून घेता आलं असतं. असं एकही बिल्डिंगची सोसायटी फॉर्मेशन नाही. हा एक पहिला भाटनगर पुनर्वसन प्रकल्पाला येणाऱ्या अडचणी, नगरसेवक म्हणून तर तुम्ही अडचणी गृहनिर्माण खात्यामध्ये काय काय नियम आहेत, कसे इम्प्लिमेंट करायचे, काय इम्प्लिमेंट करायचे हा मुद्दा असतो. अजितदादांच्या जनसंवाद मध्ये ज्यावेळेस मला मौका भेटला सर, मी त्या एका पॉइंट वरती दादांसोबत 20 मिनिटं बोललोय आणि दादांना कन्व्हिन्स करून सांगितलं की दादा, झोपडपट्टी टू बिल्डिंगला परत झोपडपट्टी डिक्लेअर केली आणि जर ती धोकादायक असेल तर तुम्ही गृहनिर्माणच्या अंडर तिला परत डिमोलिश करून SRA करू शकता. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी त्या नियमात बसवून करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो. त्यासाठी तुला नगरसेवक व्हायचं. हा भाटनगरचा विषय झाला. त्याच्यानंतर सर, दुसरा आमचा प्रभाग तुम्ही लेफ्ट साईडला आणि राईट साईडला बघितलं तर लेफ्ट साईड ही कम्प्लीट पवना नदी पात्रात येते. बरोबर. त्या पवना नदी पात्रात सर जवळपास
गल्ल्या 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 जर फिरायला गेलं तर सर कमीत कमी 5.5 ते 6 किलोमीटरच्या गल्ल्या आहेत. ते सगळे लोक पवना नदी पात्रात राहतात. पात्रात थोडी जरी नदीची पातळी वाढली सर पावसात, जवळपास प्रत्येक पावसाळ्यात मी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम सोबत दरवर्षी कमीत कमी 200-250 कुटुंब मला स्थलांतरित करावे लागतात. ते डायरेक्ट नदी पात्रातच लोक राहतात, ज्याच्या ती आजपासून राहत नाही येत ना, ती 2002च्या मशालच्या यादीपासून ती लोक तिथे आहेत, पण त्या पूर्वीपासूनची ती लोक आहेत. मग एवढ्या दिवस तुमच्याकडनं सीमा भिंत करताना आली, त्या लोकांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करताना आलं, त्या गोष्टी आहेत सर. दुसरा एक सगळ्यात मोठा प्रश्न, रेल्वे लाईन बाधित सुद्धा झोपडपट्ट्या आहेत. तुम्ही जर सर इकडनं बघितलं गेलात MIDCच्या कंपाऊंड पासून, पिंपरी पुलापासून जवळपास दळवीनगर पर्यंत. अच्छा, दळवीनगर तो ह्याचा भाग, दळवीनगर पर्यंत सर सगळी लोक ही रेल्वे लाईन बाधित आहेत. मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार असताना ठाण्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली सर. त्यावेळेस गृहनिर्माण खात्याचे मंत्री होते जितेंद्र साहेब आव्हाड साहेबांनी त्यावेळेस, आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्रालयाचे मंत्री होते, त्यांच्या चिरंजीवांचा आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या वॉर्डमध्ये जवळपास 60,000 कुटुंब रेल्वे लाईन बाधित होत होते. त्यांचं मला वाटतं ते त्यांनी पुनर्वसन केलं. त्यावेळेस देखील आपल्या नगरसेवकांना त्याच पॉइंटरमध्ये बसून ही लोक स्थलांतरित करता आली असती. सर शेवाळे कॉम्प्लेक्सच्या इथं MIDCतली 72 घरं उठून ती लोक तिथं प्रस्थापित केली. त्यांना तिथे पाण्याची सोय नाही, तिथे त्यांना ड्रेनेज नाही, काही नाही. ती लोक कुठल्या परिस्थितीत राहतात एकही नगरसेवक जाऊन बघत नाही. निराधार नगर आपल्याकडे कुष्ठपीडित वस्ती आहे सर. हो, ती जुनी वस्ती आहे. पिंपरी चिंचवड शहरात 2 ठिकाणी कुष्ठपीडित लोकांच्या वस्त्या आहेत, ती निराधार नगर आणि दापोलीतले आनंदवन. त्या लोकांची घरं तुटताना सर मी स्वतः जेसीबीच्या ड्रायव्हरच्या अंगावरती गेलो. पोलिसांनी माझ्यावरती दबाव तंत्र वापरलं. म्हणलं सर तुम्ही नोटीस दाखवा, तुम्ही कुठल्या माणसाला बाउंड्री डिफाईन करून दाखवली आणि खाली करायला लावलं. एकही माणसाला बाउंड्री डिफाईन करता नव्हती, म्हणून त्या एका मुद्द्यावरती मग तिथलं थांबवलं. किती लोक आहेत साधारण तिथे सर? जवळपास कुष्ठपीडित लोक जी पेशंट आहेत ती पेशंटची संख्या 4-5 वरती आहे, पण त्यांचं जे कुटुंब आहे, कुटुंब आहे संपूर्ण, त्यांची जी कुटुंब आहे ती जवळपास 55 ते 60 कुटुंब तिथे राहतात. लोकांचा त्यांच्याकडे देखील बघण्याचा दृष्टिकोन हा त्याच वेगळ्या पद्धतीचा असतो. त्यांचं पुनर्वसन. मेन बाजारच्या काय समस्या सर? मेन बाजारमध्ये चालता येत नाही. हा सर, पिंपरी मेन बाजारमध्ये चालता येणं हा शहरातला सर्वात मोठा बाजार तो. सर तुम्ही आता बघितलं गेलं की अनधिकृत पद्धतीने फ्लेक्स याच्यावरती पिंपरी चिंचवड शहरात काम केलं जातं, पण पिंपरी मार्केटमध्ये सर्रास कोणीही उठतं, कुठेही फ्लेक्स काही लावून जातं पिंपरी मार्केटमध्ये. त्याच्यानंतर पार्किंगची समस्या, पार्किंगच्या समस्येवरती मार्ग काढताना पिंपरी मार्केटची जी पार्किंग आहे ती अपुरी पडते. तिला बिल्डिंग बनवणे आणि त्या बिल्डिंगला एक्सेसेबल हा पिंपरीच्या पुलावरूनच करणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तुम्ही पुलावरूनच एक्सेस झाला पिंपरीच्या पार्किंग मध्ये, तिथेच गाडी पार्क करून तुम्ही चालू शकता. बरोबर. मेन बाजारमध्ये मेन बाजारची लोक तुम्ही आता बाजार तोडून तर मोठी करू शकत नाही. गेली 20-25 वर्ष झाली ती पार्किंगची इमारत होतच नाही. आता त्या पार्किंगच्या इमारतीला न होण्याच्या मागचं कारण काय? कुठल्याही नगरसेवकाचा एकही कागदाचा फॉलोअप त्या ठिकाणी नाहीये सर. अत्यंत म्हणजे खेदजनक बाब आहे. मागच्या 5 वर्षातले 2017 पासून जे निवडून आलेले 4ही नगरसेवक, मी कुठल्याही नगरसेवक पण ही 4च्या 4 नगरसेवक 5 वर्ष स्टँडिंग कमिटीमध्ये होते. एकाच झटक्यात व्हायला पाहिजे होतं, पण त्या गोष्टी घडल्या नाही. मंडई मधला सर सगळ्यात मोठा प्रश्न, तुम्ही मार्केट मधला आता एक माझ्याकडनं राहून जाईल सर. मार्केटमध्ये चालायला जाऊ द्या, पण एखादी महिला आपली भगिनी जर शॉपिंगला आली तर तिला टॉयलेट देखील नाहीये सर. आता टॉयलेट फोडून तिथं गाळ्या केले तुम्ही, त्याला काय अर्थ आहे? मग या सगळ्या गोष्टी ज्यांनी त्या गाळ्यांना प्रवृत्त केलं त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. पण प्रत्येक ठिकाणी काय होतं की हा माझा माणूस तो त्याचा माणूस, तो एक प्रश्न आहे. सर अजितदादांनी जेव्हा डेव्हलपमेंट चालू केली ना पिंपरी चिंचवडची, पहिला त्यांचं एक भाषण आहे व्हायरल, त्यांनी पहिलाच हातोडा आमदाराच्या घरावरती मारलेला. त्यावेळेस त्यांनी बघितलं नव्हतं की बाबा हा माझा माणूस आहे का तो माझा माणूस आहे. अनेक गाववाल्यांच्या जागा जमिनी दादांनी घेतल्या ना डेव्हलपमेंटसाठी. कुठे कोणत्या आमदाराच्या घरावर? एक जुने आमदार होते, त्यांच्याच आमदाराच्याच घरावरती दादांनी हातोडा चालवला. काळभोरांच्या कितीतरी जागा या हायवेला गेल्या. त्यांनी त्यावेळेस तो विचार नाही केला की हा माझा माणूस आहे, याचं नुकसान नको. पण डेव्हलपमेंटच्या आड जर अक्षय माचरे सुद्धा येत असेल तर अक्षय माचरे जर प्रतिनिधी तर त्याच्यावरती कारवाई व्हायला. तू ही पिंपरी कॅम्प
भाटनगर ह्या भागातली माहिती सांगितली, सगळं तिथल्या समस्या सांगितल्यात. पलीकडे तुझा वार्ड इकडे वरती पण बराच मोठा आहे. सर तुम्ही श्रीधर पिंपरी नगर. चिंचवड लिंक रोड वरती जरी गेलात, एक सहज एक फेरफटका मारण्यासाठी सर एक टू व्हीलर वरती जावा. टू व्हीलर वरती जाताना जसं तुम्ही पिंपरीचा पूल भाटनगर पासून तुम्ही लिंक रोडला येता, इंदिरा गांधी पुलाच्या खाली येता, अचानक तुम्हाला असं वाटतं की मी कुठल्या तरी वेगळ्या दुनियेत आलोय. प्रभाग क्रमांक 19चाच हा भाग वंचित राहिला विकासापासून आणि इकडे विकास दिसतो. विकास करत असताना सर, विकास करताना पण आपल्याला कळलं पाहिजे की मी विकास करताना किती आवाक्यात केला पाहिजे. रस्ता रुंद करणे किंवा त्याला बारीक करत 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 आपण जर डेव्हलपमेंट केली तर अजिबात ते योग्य नसतं. थोडक्यात अर्बन स्ट्रीट फुटपाथचा अर्बन स्ट्रीट फुटपाथ आडून सर तुम्ही लिंक रोडची आज परिस्थिती बघितली, एक जर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर अडकून राहिली तर अख्खा ट्रॅफिक जाम होतो, अख्खा ट्रॅफिक टिल एल्प्रो. फुटपाथ तुम्हाला कमी लेंथचे पण करता आले असते. अर्बन स्ट्रीट मध्ये फुटपाथची लेंथ डिफाईन आहे, पण ती टाइम टू टाइम कमी सुद्धा रोड करायला वाइंडिंग केलं नाही तिथे. अजिबात केलं नाही तो सर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काय झालं त्यावेळेस देखील हा माझा आहे, तू तो नगरसेवक त्याचा आहे. हा झाल्यावर रोड माझा आहे. वाइंडिंग, तू नगरसेवक झाल्यावर रोड वाइंडिंगचा विषय घेणार का? सर रोड वाइंडिंग पेक्षा जर रस्ते मोठे होत असतील तर फुटपाथ कमी करणे आणि रोड वाइंडिंग करताना एखाद्याच्या पोटावरती पाय न देणे, त्याला मार्ग काढणे. कारण ती लोक रोड आणि फुटपाथ अर्बन स्ट्रीट यायच्या आधीपासून ती लोक तिथे स्थायिक आहेत. मग आपल्याला मार्ग काढताना नगरसेवकाची भूमिकाच तीच पाहिजे. तुम्ही सर सार्वजनिक जीवनात एखादं सार्वजनिक काम करताना तुमची पहिली भूमिका की जो तिथं राहतोय त्याला त्या डेव्हलपमेंटने नुकसान झालं नाही पाहिजे. जसे तुझ्याकडे इकडे झोपडपट्टीचा विचार करतो तसं दळवीनगर पर्यंत रेल्वे लाईनच्या बाजूनी आनंदनगरचं एसआरए प्रोजेक्ट अजून पेंडिंग आहे. सर एसआरए प्रोजेक्ट मध्ये सगळे बनावट नावं त्याच्यामध्ये घुसवली. या विषयावर काय करणार? सर एसआरए प्रोजेक्ट, आता बिईंग सिव्हिल इंजिनियर आय नो द व्हेरी वेल फॅक्ट अबाउट एसआरए. एसआरए हा चांगला आहे का? ते 100% चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये एफएसआय हा वाढून भेटत असतो. पण त्याच्यामध्ये काय झालंय, दिखाव माल आणि फसाव धंदा या भूमिकेतनं एसआरएचा जर डेव्हलपर आणि तिकडले लोकल जर वागत असतील तर या गोष्टीला सगळ्यात प्रथम विरोध झाला पाहिजे. भाटनगरच्या एसआरए प्रकल्पामध्ये सर येणाऱ्या अडचणी हा तिथला विकासक किंवा तिथे इच्छुक असणारा विकासक करत नाहीये, तिथले आम्ही लोकल त्या अडचणी दूर करतोय. सर्वप्रथम तर लोकल लोकांनी स्वतःवरती एक आचारसंहिता आणली पाहिजे की आम्ही भांडायचं कुठल्या गोष्टीला. नाही, मला आनंदनगरचा एसआरए प्रकल्प त्याच्याबद्दल सर आनंदनगरच्या एसआरए प्रकल्पामध्ये झालंय काय, ती लोक भांडतात स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे एक नेता किंवा एक लोकल लीडर म्हणा किंवा लोकल ऍक्टिव्हिस्ट म्हणा, हे जर स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचा बळी देत असतील तर विकासकाला काय पाहिजे? विकासक थोडी ते बघत बसणार आहे. भांडतं कोण, कोणाचा फायदा? भांडतं सर कोण, कोणाचा फायदा, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सगळं माहिती आहे. फक्त काय होतं सर, प्रेझेंट होताना आपण काय दाखवतो की तो चुकीचं करतोय, तो चुकीचं करतोय. ठीक आहे, तो चुकीचं जर विकासक करत असेल तर बिईंग लोकल, बिईंग तुमचं तिथं तुम्ही स्वतः पण संमतीदार आहे, तुम्ही त्या गोष्टीसाठी भांडा ना. आपली भांडणं कशासाठी पाहिजे की बाबा मला किती स्क्वेअर फीट घर भेटतंय, किती लोकांना भेटतंय, त्याच्यामध्ये कॉर्पस फंड किती आहे, ती सोसायटी मेंटेन कशी राहील. त्याच्यामध्ये बनावट घुसखोर फार मोठ्या प्रमाणात. सर घुसखोर हा कुठे नसतो, घुसखोर हा सगळीकडे असतो. पण घुसखोर करताना जी लोक त्या कागदावरती व्हेरीफाय होऊन घुसखोरी असतील त्याच लोकांना घर असतात. माझा विचारण्याचा हेतू असा आहे, मूळ तिथले जे नागरिक आहेत ते जर अपात्र ठरले, ते घरकांना घाटका, त्यांना घर मिळायचं नाही, दुसरीकडे जावं लागेल. मग सर ह्याच गोष्टींसाठी तिथल्या लोकल लोकांनी भांडायचं असतं. मी परत तेच सांगतोय, आपल्याला भांडायचं कुठल्या गोष्टींसाठी? नगरसेवक म्हणून त्या विषयावर भांडणार सर 100%. मी जसं भाटनगरच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी विकासकांसोबत भांडलो, एकही रुपयाचा कोणी आम्ही व्यवहार करत नाही, पण ज्या आमच्या अडचणी आहेत त्या मांडत गेलो. भाटनगर एसआरए होताना 1108च गाळ्यांवरती एसआरए व्हावा ही जर विकासकाची मर्यादा असेल तर साईट मार्जिन मध्ये लोकांना घरं भेटावी ही आमची मागणी आहे. तशा तिथल्या मागण्या जर काही लोक अपात्र होत असतील तर ते पात्र करण्याची एक प्रोसिजर आहे. त्या पात्र करण्याच्या काही टेस्ट आहेत, त्या करून घेऊन त्या पात्र केल्या जात असतात. तोच प्रकार दळवीनगर. 100% सर. दळवीनगरला पण मी तुम्हाला सांगतो सर, रेल्वे बाधित जर लोकांमध्ये ती घरं बसली तर एकाही दळवीनगरच्या घराला अफेक्ट होणार नाही. कारण रेल्वेला जर त्यांची ट्रॅक विड्थ डेव्हलप करायची असेल तर त्यांना जागा देणं बंधनकारक आहे. बरोबर. आपल्या नगरसेवकांना हेच कळत नाही, आपल्या लोकप्रतिनिधींना हेच कळत नाही. तुमच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये किती आरक्षण आहेत आणि गेल्या 5-10 वर्षामध्ये किती विकसित झाली? सर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही मला विचारला. आरक्षण किती आणि डेव्हलप किती झाले. पहिलं तर हा सगळ्याच्या सगळा जो माझा प्रभाग आहे हा अति कंजेस्टेड एरियामध्ये येतो.
याच्यामध्ये रिझर्वेशन टाकताना जागाच शिल्लक नाहीये की कुठं रिझर्वेशन टाकावे. ज्या जागा शिल्लक आहे तिथं दफनभूमीचं रिझर्वेशन आलंय, तिथे लहान मुलांच्या अंत्यविधींचं जे बेबी आहे त्यांच्या एक दफनभूमीचा विषय तिथे आहे. त्याच्यानंतर मेन पिंपरी मार्केटची रोड वाइंडिंग रिझर्वेशन. तू अंत्यविधी सांगतोय हिंदू मुस्लिम ख्रिश्चन Yes. या दफनभूमीसाठी जवळपास ती लिंक रोड Yes, जागा yes, ती yes. संपूर्ण रिझर्व Yes, होती. yes. गुपचुपांची जागा मोरेश्वर Yes. गुपचुपांची Yes. ती जागा एक्वायर केली, ती रितसर तिथे ते डेव्हलप झालं. Yes. बाकी अन्य कोणती रिझर्वेशन आहेत? अन्य रिझर्वेशन कुठे तरी काय आहेत हे शोधणं आधी महत्वाचं आहे. अजिबात त्या रिझर्वेशन त्या प्रभागातले तू अभ्यास केला नाही का त्याचा? सर ती रिझर्वेशन तुम्हाला दिसणारच नाही. इतका कंजेस्टेड एरिया आहे. तुम्हाला जर पिंपरी 19 प्रभागामध्ये ग्राउंडचं रिझर्वेशन जर भेटलं ना, ग्राउंडचं जी तिथल्या मुलांची सगळ्यात मोठी नीड आहे, पण आहे किती अजिबात रिझर्वेशन रिझर्वेशन आहेत किती तिथे? नाहीच आहे तिथे रिझर्वेशन. असं कसं होईल? अजिबात त्या प्रभागात डीपी प्लॅन मध्ये इतक्या मोठ्या एरियामध्ये एकही रिझर्वेशन तिथे सर रिझर्वेशनच नाहीये. जेवढे काय नदी सुधार प्रकल्पाला नदी सुधार प्रकल्पाचीच रिझर्वेशन आहेत. त्याच्यानंतर दफनभूमीचे रिझर्वेशन आहे. आमचा पिंपरीचा जो मार्केट आहे, मेन मार्केटचा रोड, रिव्हर रोड, याला वाइंड करण्याचं रिझर्वेशन आहे. बाकी कुठल्याही प्रकारचे ना खेळणं, तुम्हाला खेळण्याचं रिझर्वेशन अतिक्रमणामध्ये बाधित झाले, बाधित बस एवढंच. मग ती किती आहेत अशी? ते सर एक 10-15 असतील आणि त्याच्यामध्ये असा एवढा काही फरक पडत नाहीये. जे ग्राउंडचे रिझर्वेशन पाहिजे ते प्रभाग 19 मध्ये नाही. तुला डेव्हलपमेंट करायची, तू करणार कशी काय? सर ह्याच सगळ्या गोष्टींसाठी नगरसेवकांनी तिथे जनरल बॉडीमध्ये जाणं, तिथल्या त्या अधिकाऱ्यांसोबत भेटणं की माझ्या इथे ग्राउंडचं रिझर्वेशन टाका, हे टाका, ते टाका. एक काही नगरसेवकाला फॉलो मागचं ठीक आहे, मागचं सोडून या इथल्या काय काळात आहे ना सर, इथल्या पुढच्या काळात जर एखाद्या जागेवरती रिझर्वेशन नाही पण तिथे जर ती जागा खेळण्यासाठी जर मोकळी असेल तर त्या प्रायव्हेट लँड ओनरशी सुद्धा करार करून ती जागा खेळण्यासाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आज तुम्ही सर एक परिस्थिती बघायला गेलात, भाटनगरमध्ये कंजरवाट समाज हा पिंपरी चिंचवड शहरातला, तुम्ही ओळख सांगितली की तो त्यांचा व्यवसाय काय. सर माझ्या समाजाची एक वेगळी ओळख देखील आहे. ती ओळख आजपर्यंत कुठल्याही माणसाने त्यापर्यंत पोहोचवली नाही. काय? कंजरभाट समाज आणि त्या समाजातील युवक हा महाराष्ट्रातला एकमेव असा समाज आहे की ज्या समाजातला युवक हा क्रिकेट ICC बोर्डच्या नियमाप्रमाणे एकाच समाजात, एकाच गावात, पिंपरीचा जर विचार केला तर एकाच गावात 12 टीम्स आहेत. अरे वा, छान. ज्या ICC इंटरनॅशनल रूल प्रमाणे क्रिकेट खेळतात. आमच्या इथला मुलगा तुम्हाला कधीच प्लास्टिक बॉलवरती, सीझन त्या रबरी बॉलवरती, टेनिस बॉलवरती क्रिकेट खेळताना भेटणार नाही. लहानातल्या लहान मुलगा त्याला देखील ICC इंटरनॅशनलचे सगळे नियम तोंडपाठ आहेत. आणि हीच परिस्थिती जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रातल्या कंजरवाट समाजाचा लेदर बॉल क्रिकेट हा इचलकरंजी कोल्हापूर राजाराम स्टेडियम वरती भरवला सर. बरं. संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी आमच्याकडे पुण्यात होतात, पिंपरी चिंचवडमध्ये होतात, वेगवेगळ्या ग्राउंड वरती त्या मॅचेस होतात. सर या मुलांना खेळण्यासाठी जर जागा देऊ शकला नाही एखादा नगरसेवक, तिथला लोकप्रतिनिधी, तर त्याचं लोकप्रतिनिधित्व करण्यातच अर्थ नाही. मग तू ग्राउंड कसं काय उपलब्ध कर? सर तिथे आहे ना, आमच्या इथे लिंक रोडला तुम्ही बघाल तर एक लिंक रोड स्मशानभूमीकडे जाताना एक मोकळा असा एक पट्टा आहे. ती एक खासगी मालमत्ता आहे. ती डेव्हलप सुद्धा होत नाहीये, तिचा मालकही अस्तित्वात नाहीये, काय नाही. अशा जागेवर पत्राशेडनी ताबा मारलेला आहे. नाही, एक अख्खा प्लॉट मोकळा आहे. टिल पवना नदी मागे जे स्मशानाकडे जाताना उजव्या हाताला तो अख्खाच्या अख्खा पट्टा आम्ही दरवेळेस सर तिथे मागच्या 2 वर्षापासून माझे काही सहकारी झोपडपट्टीची फुटबॉल टुर्नामेंट घेतात. आमचे गृह खात्याचे काही पोलीस मंडळी मित्र ते सगळेजण सहकार्य करतात. झोपडपट्टीचा फुटबॉल थोडक्यात तिथं डेव्हलप करणार. सर ती एकच जागा आहे जिथे तो ग्राउंड डेव्हलप होऊ शकतो. गार्डनच्या जागा सर, गार्डन एक तुम्ही बघायला गेला ना, इंदिरा गांधी जो उड्डाण पूल आहे त्याच्या खाली गार्डन बनवलंय पालिकेने रिझर्व्ह करून. आज तागा आहेत, मागचे 5 वर्ष बनवलं. बघा ना सर तुम्ही, मी ह्याच गोष्टी सांगण्यासाठी आलोय. कुठे गार्डन कुठे देते तुम्ही सर टू व्हीलर काढा, टू व्हीलर काढून तुम्ही त्या गोष्टी बघा. ते गार्डन, ती झाडं उगवली सुद्धा, ती झाडं मेली सुद्धा, पण गार्डन ओपनच झालेलं नाही. ते गार्डन ओपन होतं एखाद्या राजकीय कार्यक्रमासाठी, ते गार्डन ओपन होतं एखाद्या राजकीय इव्हेंटसाठी, पण पब्लिकसाठी आज तागायत देखील ते गार्डन नाही. मला सांग, याच्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये सिंधी समाज सुद्धा फार मोठा आहे, तो मतदार मोठा आहे. हो 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 हो. त्यांचे काय प्रश्न असतील? सिंधी पिंपरी कॅम्पचा जो बकालपणा, तुझ्या भागातला जो बकालपणा आहे, तो बकालपणा दूर करण्यासाठी काय प्रोजेक्ट आहे तुझ्याकडे? सर सर्वात प्रथम तर मी सिंधी कम्युनिटीचं सगळ्यांचा एक शतशः आभारी असेल आणि ऋणी असेल आपल्या मार्फत. ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा सर, कारण त्या लोकांनी एक
भाईची भावना कशी असते, आपण भाईबंदकीनी एखाद्या एकोप्याने कसं राहायचं असतं, हे सिंधी समाजाने आणि कंजरवाट समाजाने आणि भाटनगर, बौद्धनगर, अशोकनगरच्या परिसरातील नागरिकांनी हे दाखवून दिलेलं आहे. जेवढ्या दुकानं पिंपरी मार्केटमध्ये आहेत त्या दुकानांमध्ये काम करणारा मुलगा हा माझ्या परिसरातला आहे. अच्छा. आणि ते त्या कम्युनिटीतल्या प्रत्येक लोकांनी तो सहकार्याची भूमिका ठेवली की अपना बच्चा है, अपने बच्चे को काम देंगे, उसका हाथ को रोजगार देंगे. वो त्याचा उस चीज से रोजगाराचा बाहर प्रश्न निकल वेगळा. गया. डेव्हलपमेंटचा काय विषय? सिंधी कम्युनिटीला डेव्हलपमेंट सर ते स्वतः इतके सशक्त आहेत की त्यांना त्या गोष्टींची डेव्हलपमेंट लागत नाही. पण त्यांना डेव्हलपमेंट कोणती पाहिजे असते की त्यांच्या धंद्याच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी, त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी त्या दूर झाल्या पाहिजेत. सगळ्यात मोठी समस्या आहे सर ती ट्रॅफिकची समस्या दूर केली, निम्मा पिंपरी मार्केट खुश होईल. दुसरी समस्या आहे सर माझ्या भाटनगरच्या ऑपोजिट साईडला उड्डाण पुलाला भाटनगर दिशेने जो पूल उतरतो Yes. त्याला पॅरलल असा रस्ता आहे, तो हो. कधी डेव्हलप करणार? सर त्याला पॅरलल असा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला आता 2 SRA प्रकल्प होत आहेत. ते 2 SRA प्रकल्प झाल्यानंतर तो पॅरलल रस्ता तो युज करण्यासाठी होईल. तो रस्ता चालू होतो मागून लिंक रोड पासून तो ऍक्सेसेबल आहे आताच्या रेल्वे लाईनला पॅरलल आहे, साई चौकापासून पॅरलल रस्ता तो सरळ जातो. गोलांडे एस्टेट पासून तो रस्ता येऊन लिंक रोडच्या देवी सोसायटी मागेपर्यंत तो अडलेला आहे. तो रस्ता सरळ सरळ रेल्वे लाईन वर याच्यापर्यंत जातो. याच्यापर्यंत जाणार आहे. पण मधल्या ज्या एन्क्रोचमेंट आहेत त्या SRAच्या अंतर्गत येण्यासाठी, त्याच्यानंतर रेल्वे बाधित झोपडपट्ट्या परत SRA मध्ये येण्यासाठी आता एक प्रकल्प आमच्याकडे MIDC एक 7-8 महिन्यात चालू होईल. त्याच्यामध्ये या 5-6 एरियातल्या झोपडपट्टी कव्हर होत आहेत. ऑटोमॅटिक ती एन्क्रोचमेंट हटेल त्यावेळेस तो रोड कम्प्लीट होईल. छान. दुसरा एक रोड आहे सर जो इंदिरा गांधी पुलावरून आता काळेवाडीला कनेक्ट होतोय, तो देखील रोड आम्ही आता मंजूर करून घेतलाय. सर सगळ्यात मोठा तुमच्या माध्यमातून मला सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे एक सुशिक्षित, जाणकार आणि एक मतदार म्हणून एक सगळ्या नेत्यांना माझी विनंती असेल, तुम्ही कोणत्याही उमेदवाराला प्रभाग क्रमांक 19 पुरतं जर विचारलं तर उमेदवाराला तिकीट देताना त्याच्याकडे असणाऱ्या धनशक्तीपेक्षा त्याच्याकडे असणाऱ्या व्हिजनवरती, त्याच्याकडे असणाऱ्या त्या लोकल समस्यांवरती त्याच्याकडे उपाय काय आहेत या सगळ्या गोष्टी बघून, त्या तुमच्या सर्व्हेमध्ये बघून त्याला उमेदवारी द्यावी. बरोबर, अगदी महत्वाचं. अक्षयने सांगितलं तेच व्हिजन आमचं पण आहे की याच्यामध्ये किमान सभागृहामध्ये तो प्रश्न मांडता आला पाहिजे. Yes. माझ्या परिसरातला हा प्रश्न आहे, तो धसाच लावला पाहिजे, त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे आणि त्याचा शेवट केला पाहिजे. अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी असतील तर कदाचित महापालिकेचे सभागृह हे बऱ्यापैकी चालेल अशी एक आमची भावना आहे. त्या हेतूनेच आम्ही जे बोलणारे आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, त्यांच्या परिसरातल्या समस्या माहिती आहेत, त्यांच्याकडे एक स्वतःचं विजन आहे की आपला परिसर विकसित करायचा, तर महापालिकेची कशी मदत पाहिजे या हेतूने ही मंडळी महापालिकेच्या रिंगणात उतरतील. अक्षय, तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.